तुम्ही झेडपी निवडणूक लढवली, अपक्ष म्हणून जिल्हा परिषद लढवली आणि त्याच्यात विजय मिळवला. त्यापुढे जाऊन तुम्हाला अध्यक्षपदाची सुद्धा संधी आली होती, कारण अपक्षांचं नेतृत्व तुम्ही करत होते. मात्र तुम्ही सभापती पद पण सोडलं. तुमच्या दातृत्वाबद्दल अनेक जण असं बोलत असतात. तुम्ही अशी संधी का नाकारता? काय असतं माहिती का, राजकारणामध्ये काम करताना अनेक अडचणी येत असतात. तुमचे जर राजकारणामध्ये वळखी नसतात किंवा कुटुंबाचं नातेवाईक राजकारणामध्ये नसतात, एक वरच्या लेवलला नसेल तर ते तुम्हाला अडचण येतात. मला सांगायला काहीच हरकत नाही की मी 2002 पासून जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं माझ्या डोक्यात होतं. काय त्या टायमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालो. त्या टायमाला तरुणांची एक फळी तयार केली. त्या टायमाला त्यावेळेस मला तिकिटामध्ये डावललं गेलं. त्यावेळेस आमचे गुरु नाना कटकेंना उमेदवारी दिली. त्यावेळेस आम्ही काम केलं. त्याच्यानंतर 2 वेळा डावलल्या गेल्यानंतर माणसाला वाटतं की आता आपलं राजकीय कारकीर्द संपवायचा विचार चाललाय का काय, असं वाटायला लागलं. परंतु मला सांगायला आनंद होतो की मी अजितदादांनाही बोललो, मला जिल्हा परिषदला काम करायचे. आमच्या विभागाचे त्या टायमाला पिंपरी चिंचवड हा आपला हवेली एकच मतदारसंघ होता. त्यावेळेस आमदार आमचे सहकारी मित्र आमदार आपल्या विलासरावजी लांडे साहेब होते. त्यांचं एवढं काम केलं आम्ही की त्यांना की तिकडं शहरातून ग्रामीण भागाला याची गरजच पडायची नाही, एवढं आम्ही काम केलं. मी असं माझे सहकारी प्रदीप दादा असं सुभाष जगताप असं आम्ही बऱ्याचशा मंडळींना घेऊन कामं केली. कामं केल्यानंतर झेडपीला म्हणलं मला उभं राहायचं. योगायोगाने झेडपीचा मतदारसंघ ओपन निघाला. ओपनने निघाल्यानंतर 100% आता ह्यावेळेस मलाच खात्री उमेदवारी मिळेल असं मला वाटायचं. कारण आमदार बरोबर जवळचे दादांनी मागच्या वेळेस तुला थांब, तुला पुढच्या वेळेस संधी देतो असं अजितदादांनी सांगितलेलं. त्यामुळे मला संधी मिळाली असं ज्यावेळेस वाटायचं त्यावेळेस म्हणलं आता आम्ही ग्राउंड रूटला जिल्हा परिषद तयारी करायला सुरुवात केली. तयारी करीत होतो. परंतु योगायोगाने काय आलं की आपण पाहतो ना की ज्यावेळेस मतदान किंवा उमेदवारी देण्याची वेळ येते त्यावेळेस एक तर ज्येष्ठाकडे पाहिलं जातं किंवा तुमची या मतदारसंघामध्ये मतदान किती आहे तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमच्या भावकीचं ते पाहिलं जातं. आणि आमच्याकडं ते मला सिनियरच होते. वाघोलीबाचे माजी सरपंच, त्यांनी पंचायत समितीचे सदस्यपद बसवलेलं होतं. ते स्वर्गीय माणिकदादा सातव पाटीलांना उमेदवारी दिली आणि मला अजितदादांनी सांगितलं तुला पंचायत समिती लढवायची. परंतु मी पंचायत समितीला इच्छुक नव्हतं, कारण मी गेली 5-10 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीचा फार जवळून अभ्यास केला होता. जनतेची कामं करायची असेल तर पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषदला महत्व देणं गरजेचं होतं. म्हणून मी दादांना सांगितलं की मला जिल्हा परिषद लढवायची, देता आलं तर जिल्हा परिषद